अप्रतिम असं व्यक्तिमत्व आपण पाहू शकतो. शुभ सन्मान होतोय आपल्या माणसाचा आपलेपणाने या स्पर्धेमध्ये केलेला शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण दादांचं शुभ सन्मान करतोय. मॅच क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतीये. एका बाजूला रौनक सिटी स्ट्रायकर, दुसऱ्या बाजूला गौरी शंकर गौरीपाडा आपण पाहू शकतो. विनंती असेल सन्माननीय दीपेश दादांना आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीण दादा डोंगरे शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचंय. आणि आमचे मोंटी दादा देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. आजच्या दिवसामध्ये मोंटी दादा इन ऍक्शन मध्ये असतील. रौनक सिटी आपका 12th मैन भेजिए. 12th मैन रौनक सिटी स्ट्राइकर अपना 12th मैन कॉमेडी बॉक्स में भेजिए. कंपल्सरी है वरना पेनल्टी लग सकती है आपको. रौनक सिटी तुमचा राखीव खेळाडू पाठवायचा आहे. मॅच थांबेल, मॅच चालू होणार नाही. 12th मॅन पाठवा. थँक यू व्हेरी मच. प्रथम मॅच क्रमांक 3 सुरू आहे मैदानावरती. रौनक सिटी स्ट्रायकर वर्सेस गौरी शंकर गौरीपाडा. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय मैदानावरती कॅप्टन वैशाखने या ठिकाणी स्वीकारला होता. आणि आपण बघताय 3 धावा धावफलकावरती. पहिले षटक प्रगतीपथावरती. बॉलिंग मार्कवर आपण बघताय यावेळेस दीपक. दीपक उर्फ बेवन चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावा. इथे चेंडू पकडला होता पण थ्रो करताना निसटला आणि कुठेतरी चूक झाली. अति घाई संकटात नाही असं म्हणतात आणि ही घाई झालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 5. ओपनर आपण बघतायत राहुल आणि वैशाखला. वैशाखने कॅप्टन वैशाख आहेत. वैशाख 4 धावांवरती खेळतोय. बेवन ऑन साइडला झेलची शक्यता आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का मैदानावरती वैशाखच्या रूपाने यावेळेस रौनक सिटी स्ट्रायकरला. न्यू बॅटर मैदानावरती हर्षल या ठिकाणी येत असताना मैदानावरती रौनक सिटी स्ट्रायकर ज्यांनी टॉस जिंकला प्रथम बॅटिंग करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघतायत धावा 5 धावफलकावरती. त्यांनी 1 विकेट गमावलाय. कॅप्टन बाद झालेले आहेत आणि गौरी शंकर गौरीपाडा संघ पूर्ण तयारीशी उतरलाय. खरं तर आज अशी बंधनं नाहीत की एकाच गावातील 11 पाहिजेत. इथे बेवनचा अपील आणि अशा प्रकारे आपण बघतायत अप्रतिम षटक बेवनचा. दीपक उर्फ बेवन आणि अशा प्रकारे धावा 5 धावा धावफलकावरती 1 विकेट गमावले. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिले 2 सामने आपण बघितलं त्यामध्ये भूमी लिओन मांडा संघ जिंकला. मोहिला त्यांनी पराभूत केलं. त्यानंतर
पोरियल 11 बेतुरकर पाडाने मांडा कोळीवाडा संघाला पराभूत केलंय आणि ही तिसरी मॅच. शुभ सन्मान व्यासपीठावरती होणार आहे. विनंती असेल सन्माननीय संतोषदादा शिंगोळे साहेबांना आपण आपले शुभ हस्ते कल्याण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सन्माननीय संतोषदादा होळकर साहेबांचं शुभ सन्मान करायचं. विनंती असेल सन्माननीय संतोषदादा शिंगोळे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संतोषदादा होळकर साहेबांचं शुभ सन्मान करायचं. व्यासपीठावरती आपण पाहू शकतो शुभ सन्मान होत असताना नमो चषक 2024 मध्ये सन्माननीय संतोषदादा होळकर साहेबांचं शुभ सन्मान होतोय. आणि यानंतर मात्र पुन्हा एकदा खेळाचे धावतो वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती आपण ऐकणार आहोत आवाज भोपरचा वेलवेट व्हॉइस ऑफ डोंबिवली विनोदजी पाटील सर. तर न्यू बॅटर मैदानावरती भगवान धामी येत असताना चौथ्या क्रमांकावरती 2 विकेट गमावलेत. फलंदाज अर्षद देखील LBW झाले. ऑन साइडला अलंग द ग्राउंड स्क्वेअर लेगला फिल्डर तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केवळ एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या धावफलकरती आपण बघतायत मैदानावरती रौनक सिटी स्ट्रायकरची झाली ती 6. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 5 आल्या आणि अप्रतिम गोलंदाजी दीपक बेवांना प्रचंड अनुभवी खेळाडू भरपूर वर्ष व्यावसायिक क्रिकेटच्या माध्यमातून बेवनने या कल्याणचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच मोठं केलंय. हा चेंडू हवेत यावेळेस मात्र झेलची शक्यता पण तिथे टिपला झेल. फलंदाज बाद होतोय. तिसऱ्या विकेटचा बदल मैदानावरती रौनक सिटी स्ट्रायकरच्या. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने गॅप आहे. फिल्डर येत आहेत. चेंडू कव्हर करेपर्यंत या 2 धावा दरम्यान पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकरती आपण बघतायत एकूण झाले ती म्हणजे 9 धावा. एकूण 3 विकेट गमावलेले आहेत. धावांची गती फार मोठी नाहीये, जास्त नाहीये. ऑन साइडला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला या 2 धावा येत आहेत. मगाशी वैशाखने सांगितलं की अशा कन्सेप्ट जेव्हा येतात तेव्हा कुठेतरी आम्हा खेळाडू नाही जे शहरी खेळाडू त्यांनाही संधी मिळत असते आणि नक्कीच नवचषकमध्ये आपण बघाल तर असं नाही आहे की आगरीच खेळाडू पाहिजेत, एकाच गावातले पाहिजेत. तुम्ही तुमच्या वॉर्डातले विभागातले तुमच्या गावात असणारे इतर शहरी खेळाडूही तुम्ही घेऊ शकता आणि त्यामुळे बेवनला आपण बघतायत गौरीपाडा संघातून खेळताना. चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप वाईट बॉलचा इशारा. पंच बलवान दळवी त्या ठिकाणी आहेत पंचाच्या भूमिकेत. प्रतीक गोडे, राकेश केणे असे देवरुंगचे हे 3 उत्कृष्ट क्रिकेटपटू जे अंपायरच्या भूमिकेत नमोचषक 2024 मध्ये तुम्ही बघतायत. यावेळेस गलीच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती 13 धावा. बॉलिंग मार्कवर मयूरला आपण बघताय आणि गौरीपाडा संघ देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या संघाने आपल्या नावाचा एक दबदबा निर्माण केलेला आहे.
आपण बघतायत रवीला, हेमंतला, सागरला, पंडू या संघासाठी खेळलेले आहेत. अनेक असे खेळाडू आहेत ज्यांनी गौरीपाडा या नावासाठी नेहमीच फार मोठे योगदान दिलेले आणि आज हे खेळाडू तुम्हाला खेळताना दिसतील. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, या दरम्यान एक धाव लेग बायच्या रूपाने येते. पंचांचा सिग्नल लेग बायचा येतो. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 14च्या घरामध्ये. 2 षटकं संपलेले आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 5 बघितल्या, या ओव्हरमध्ये आपण 9 धावा बघितलेल्या आहेत. धावांची गती करंट रन रेट 7.00 प्रति ओव्हर मागे. अजूनही 12 चेंडूला खेळ शिल्लक आहे. आणि बघा प्लीज थोडासा स्पीड वाढवा, कारण की उशिराने मॅच आज पहिली सुरू झाली. एकूण 9 मॅच कव्हर करायचे आहेत आणि षटकांमध्ये का तर मग कपात करावी लागेल. अन्यथा जर अशा पद्धतीने वेळ जर वाया गेला तर आयोजकांचा शेवटी नाईलाज होतो. 12चा पोल, 4 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या होत्या, पण सुरुवातीला जवळजवळ 1.5 ते 2 मॅच आपल्याला तो वेळ भरपूर जास्त खर्च झाला. काही खेळाडू अनुपस्थित होते. मान्यवरांनाही आपण बघितलं, मान्यवर देखील थोडं उशिरा आले, कारण प्रत्येकाला इतर ठिकाणीही वेळ द्यावा लागतो आणि त्यामुळे त्यातून जो वेळ मिळतो त्या शेड्यूलनुसार प्रत्येकजण भेट देत असतो. तर बॉलिंग मार्कवर येतात यावेळेस रवी मात्रे सामना करतील स्ट्रायकिंग बॅटर. कट करतायत राहुलने, चेंडू पाठवला पॉइंटला. तिथे फिल्डर तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण बघतो टीममध्ये. सत्यम होते आणि अशा प्रकारे येथेही 2 धावा येतात. धावसंख्या धावफलकावरती 16. थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता ऑप्शनच्या बाहेर निघणारा. रवी ऑन साईडला, यावेळेस चेंडू मिड विकेटच्या दिशेने. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल. मिसफील्ड झाली आहे. 2 धावा नाही रोखू शकले. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण झाली ती 18. षटक क्रमांक 30 मार्गस्थ. रवीने आतापर्यंत 2 बॉलमध्ये 4 धावा दिलेल्या आहेत. प्रत्येक बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. आणि आधी आपण बघितलं एक पॉइंटला चेंडू गेला होता, त्यानंतर ऑन साईडला 3 विकेट गमावले आहेत 18 वरती. 3रं षटक मार्गस्थ. शफल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट लेगला येतोय. लेग बायचा इशारा पंचांचा आणि लेग बायच्या रूपाने आपण बघताय धावा झाली धावफलकावरती एकूण 19 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. या ओव्हरमध्ये 3 चेंडू झाल्यात आणि बघा मोठा फटका आपल्याला एकही नाही बघितला आपण, त्यामुळे रन रेट फार मोठा नाही आहे. मोठे फटके जर आले तर रन रेटमध्ये थोडीशी वाढ होऊ शकते. तर गोरप्यादेव आंबिवलीचे कॅप्टन किंवा कोणी प्रतिनिधी या ठिकाणी आला असेल तर प्लीज संपर्क साधा आयोजकांशी. गोरप्यादेव आंबिवली कॅप्टन किंवा कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल प्लीज आयोजकांशी संपर्क साधा लवकरात लवकर. आज कुशल स्पोर्ट्स सापडला इन ॲक्शनमध्ये बघाल. जी स्पोर्ट्स उंबर्डेही तयार आहे आणि उंबर्डे गावामध्ये आपण आहोत, त्यामुळे इथे उंबर्डेची टीम तुम्हाला खेळताना दिसेल. या दरम्यान आणखीन 1 विकेटचं पतन, फलंदाज बाद झालाय मैदानावरती. आपण बघतायत राहुल सोनावणे बाद झालाय. 4 विकेट गमावलेले आहेत. तर 20 धावांवरती एकूण गडी गमावले आपण बघताय 4. राहुल सोनावणे जे ओपनर होते, पण राहुल सोनावणे किती धावा केल्यात आम्हाला दिनेश जाधव सांगतील. 7 चेंडू 6 धावा केल्यात, म्हणजे एक 90चा स्ट्राईक रेट तुम्ही पकडू शकता. हा चेंडू यावेळेस षटक संपल्याचा इशारा पंचांचा. 3 षटकं 20 धावा, धावांची गती 6.67. आणि आता अंतिम ओव्हरमध्ये बघूया या मैदानावरती रौनक सिटी स्ट्रायकर किती धावा करतात. का तर वैशाख म्हणाले, वैशाखला मी सांगितलं की गौरी
गौरीशंकर गौरीपाडा संघ एक ग्रामीणच्या माध्यमातून ताकदवर संघ आहे. मोठमोठे रेकॉर्ड्स त्यांनी केलेले आहेत. त्यामध्ये हेमंत रवी यांची बॅटिंग नेहमी जबरदस्त राहिली आहे. दोन बंधूंनी नेहमीच इम्पॅक्टफुल खेळ केलेला आहे. दुसऱ्या बाजूला सागरलाही एक चांगला अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये आपण सागरलाही बघितलं जे कॅप्टनच्या भूमिकेत आहे. शुभसन्मान व्यासपीठावरती होणाऱ्या विनंती असेल सन्माननीय अनंतदादा पाटील साहेबांना आपण आपले शुभ असे जिल्हा सदस्य कैलासदादा पाटील साहेबांचं शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचं आहे. विनंती असेल सन्माननीय अनंतदादा पाटील साहेबांना आपण आपले शुभ असे सन्माननीय आदरणीय उद्योजक आणि समाजसेवक कैलासदादा पाटील साहेबांचं शुभ सन्मान करायचं आहे. जिल्हा सदस्य आपण पाहू शकतो. एक मिनिट प्रथम जय गोरप्यादेव आंबिवली लवकरात लवकर खेळून यायचंय. शुभ सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जिल्हा सदस्य सन्माननीय कैलासदादा पाटील साहेबांचा. येस ओ टू कम बॉक्स. चेंडू ऑन साइडला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी आपण बघितलं तर नो मॅच लँड मध्ये पडतोय. पण या दरम्यान येत आहेत एकूण 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती 22. अंतिम षटक अरुण आलेले आहेत आणि अरुण देखील प्रतिम क्रिकेटर अंतिम षटकाची जबाबदारी सोपवलेली आहे संघनायक सागरने अरुणच्या खांद्यावरती. पण बघूया धावा फार नाही आहेत. एकही मोठा फटकापर्यंत आला नाही. पहिल्या ओव्हरमध्ये 5, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9, तिसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्यात. आज हा चौकार ॲड. चेंडू होता ऑन साइड टर्न केला आणि फार वेगाने. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे या मैदानाची. एकदम सपाट असं ग्राउंड आहे आणि काही ठिकाणी तुम्हाला थोडासा ग्रास बघायला मिळतो. हो आतमध्ये चेंडू आला होता. गुड कमबॅक डिलिव्हरी. फुल टॉस मागचा पण यावेळेस मात्र गुड लेंथवरनं थोडासा आत आणलाय. चांगलं कमबॅक. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 26 आहे आणि यावरचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 4 ओव्हरची मॅच आणि इथून 3 चेंडूमध्ये बघूया रौनक सिटी स्ट्रायकर किती धावा करतोय. स्ट्रायकिंगला बॅटर पुन्हा एकदा संतोष. हो पुन्हा एकदा आता आणलाय चेंडू. थोडासा खाली राहिलाय. शरीराचा वेध घेऊन जातोय पॉइंटच्या दिशेने. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय आणि लेग बायच्या रूपाने 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 27 धावा. केवळ 2 चेंडू शिल्लक. चौकार जो आला होता तो फुल टॉस बॉल होती आता. तर टॉस साठी या आंबिवली आणि सापाड. पुढची मॅच जय गोरप्यादेव आंबिवली वर्सेस कुशल स्पोर्ट्स सापाड मध्ये होईल टॉस. आणि टॉस कोणाचे असते होईल आम्हाला राज याची माहिती देतील. आदरणीय शक्तिमान दादा भोईर यांना विनंती करून आपल्या शुभार्थ आपण या पुढील सामन्याचा टॉस करायचा आहे. तर संदीपजी पाटील यांनाही विनंती करेन. या दोघांनाही. शक्तिमान दादा भोईर मोहन टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि संदीपजी पाटील आपण बघतात युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस व नमो चषक प्रमुख आहेत. या दोन्ही मान्यवरांना विनंती करून आपण या आणि आपल्या उपस्थितीमध्ये आपण पुढील सामन्याची टॉस करा. 1 to go. टॉस होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय शक्तिमान दादा भुईर असतील त्यांच्या सोबतीला संदीप दादा पाटील असतील यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. छापा असा कॉल केलेला आहे. पडलेला आहे काटा. विनंती असेल मान्यवरांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलेला आपण पाहू शकतो सापाट टीमने. टॉस जिंकलेला आपण पाहतोय जय गोरप्यादेव आंबिवली या संघाने. दादा टॉस जिंकलाय. जितेश डिसिजन सांगायचं. पेंडिंग वरती असेल. अप्रतिम असं आयोजन पाहू शकतो. नमो चषक 2024 थरार पाहायला मिळतोय. घे पंगा खेळाचा करदंगा विजयाचा असा ब्रीद वाक्य आहे. या स्पर्धेबद्दल 2 शब्द. खूपच छान आयोजन आहे आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद.
एक मिनिट, रौनक सिटी स्ट्रायकरला 2 धावांची पेनल्टी. बॅटर बिना बॅटच्या मैदानात गेलेला आहे आणि कुठलीही कल्पना दिली नाही का तर बॅट हा चेंडू हवेत, झेलची शक्यता, फलंदाज बाद आणि अशा प्रकारे डाव संपलेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती यावेळेस मात्र आपण बघतायत तर आमच्या सोबत आहेत सापा टीमचे कॅप्टन. टॉस हरलाय, टॉस जर जिंकला असता डिसिजन काय होता? आमचं पण फिल्डिंगच राहिलं असतं निश्चित. आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करायचे मनोविरुद्धामध्ये डिसिजन तुमच्या पदरी पडलेला आहे, तर किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न असेल आमचा. असे कुठले बॅटर आहेत ज्यांच्या माध्यमातून चांगलं असं फटकेबाजी होऊ शकते, ज्यांच्यावरती नजरा असतील आमच्या सर्वांच्या? आमची पूर्ण टीम नाही आहे, जॉबच्या मुलं आली नाही. आता बघू, प्रयत्न करू आम्ही जास्तीत जास्त धावा बनवायचा. तुम्हाला देखील तोच प्रश्न. घे पंगा खेळाचा, करदंगा विजयाचा, हा ब्रीद वाक्य नमो चषक 2024चा. या स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा तर खूपच छान आहे, इथे खेळायला दिल्याबद्दल थँक्यू. तर तुम्हाला देखील देतो खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जय बोरप्या देव आंबिवली या टीमने फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी सापाड या संघाला. आणि वळूया आपण कॉम्बॉक्स मध्ये, जिथे सज्ज आहेत आमचे गुरुवर्य सन्माननीय आदरणीय विनोदजी पाटील सर. तर 28 धावा झाल्यात रौनक सिटी स्ट्रायकरच्या, पण 2 धावांची पेनल्टी लागली आहे. त्यामुळे या 2 धावा गौरीशंकर गौरीपाडा संघाला मिळतील जेव्हा ते बॅटिंगसाठी उतरतील. कारण बघा, लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, तुम्ही बॅट न घेता मैदानात जर आता या 28 धावा आहेत, त्यामुळे आपण ते मायनस नाही करणार. पण 2 धावांची पेनल्टी गौरीपाडा संघाला, ज्या 2 पेनल्टी लागलेली आहे सिटी स्ट्रायकरला, या 2 धावा गौरीशंकर गौरीपाडा संघाच्या अकाउंटमध्ये ॲड होतील जेव्हा पहिलं षटक संपेल तेव्हा. टार्गेट 29 आहे आणि मैदानावरती रौनक सिटी स्ट्रायकर फिल्डिंगसाठी उतरलेले आहे आणि आता गौरीशंकर गौरीपाडा संघाला करायचे आहेत 29 धावा चेस. 4 ओव्हरची मॅच आहे. चला, फिल्डिंग लगेच लावा आणि गौरीशंकर गौरीपाडा आपली ओपनिंग पेअर मैदानात आपण पाठवायचे. तर ओपनिंग पेअर मैदानावरती हेमंत आणि गिरीश मैदानावर जात असताना टार्गेट 29 धावांचं. एक छोटीशी टोटल जरूर आहे, पण त्यात असं म्हणतात की दुष्काळ 13वा महिना. पॅनल्टीसुद्धा लागली रौनक सिटी स्ट्रायकर या संघाला. त्यांचे बॅट्समन मैदानात एंटर होताना ते विदाऊट बॅट गेले आणि त्यामुळे आयोजकांनी पॅनल्टी त्यांना लावलेली आहे. त्यामुळे कुठल्याही खेळाडूने, कुठल्याही संघाने नियमांचं उल्लंघन जर केलं तर तुम्हाला पॅनल्टी लागेल. त्यामुळे स्वतःला पॅनल्टी लावून घेऊ नका. पॅनल्टीमुळे कित्येक संघांना आम्ही पराभूत होताना बघितलेले आहे. तर गिरीश आणि त्याचबरोबर हेमंत ओपनिंगला आणि बॉलिंग मार्कवर राकेश. फिल्डिंग लगेच लावा, मॅच लगेच स्टार्ट करा. 3री मॅच या ठिकाणी सुरू आहे. यानंतर गोरप्यादेव आंबिवली वर्सेस कुशल स्पोर्ट्स सापाडमध्ये होईल पुढची मॅच. मॅच स्टार्ट. 29चं टार्गेट. बॉलिंग मार्कवर राकेश तयार होत आहेत. स्ट्रायकिंगला आपण बघतायत अहमद माद्रे. गौरीशंकर गौरीपाडा संघाचा अत्यंत अनुभवी, अत्यंत प्रतिभा संपन्न आणि अत्यंत विस्फोटक घातक असा बॅटर.
त्याच्या नावावरती अगणित पुरस्कार आणि अगणित रेकॉर्ड्स आहेत. सामना करण्यास सज्ज. मात्र बघूया इथून या मॅच मध्ये हेमंत कशी कामगिरी करतोय. हलक्या हाताने प्लेस करतायत कव्हरच्या दिशेने. सिंगलने स्ट्राईक वरती आणतात गिरीशला. फार मोठा दबाव नाही किंवा फार मोठं टार्गेटही नाही, त्यामुळे ठाऊक आहे कशा पद्धतीने खेळायचं आणि कॅल्क्युलेट क्रिकेट प्रत्येकाने खेळायला हवं. का तर मैदानाची सिच्युएशन काय आहे, समोरचा संघ काय आहे, समोरचा गोलंदाजी कशी करतोय, त्यानुसार तुम्हाला ते डावफेस आखायला हवेत. कारण अंधाधुंद बरेच जण आपण बघतो की अंधाधुंद खेळ खेळत असतात. हा चेंडू ऑन साईडला, मिड ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. कठीण असणार 29चं संरक्षण. त्यात 2 धावा पॅनलीच्या लागलेल्या आहेत. आणि वैशाख म्हणाले की अशा ज्या कन्सेप्ट असतात तिथे आमच्यासारख्या सिटीमधल्या खेळाडूंनाही संधी मिळत असते. ऑन साइडला यावेळेस मात्र उंच उंच गेला लांब आणि जाताना देऊन गेलाय 6 धावा गिरीश आणि गौरीपाडा संघाला. आणि या षटकाने धावसंख्या धावफलकावरती 7. काय टायमिंग होतं, ताकद अजिबात नव्हती, पण हँड आणि कॉर्डिनेशन जबरदस्त होतं फटक्यामध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवलं आपल्या प्रतीकने. हा देखील जाईल उंच आणि खेन लांब. सलगचा दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार, 13 धावा झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश ओर द विकेट. शॉर्ट रनअप ने. ओ हो आणखीन एक धमाका. बॅक टू बॅक तीसरा गगनवेदी, गगनचुंबी, आसमानी टोला, 6 बॅटिंग. ओ मिस टायमिंग. कॅचची संधी आणि ड्रॉप. प्रयत्न झाला होता. का तर बघा नमो चषक मध्ये तुम्हाला असे खेळाडू बघायला मिळतील की जे रेग्युलर खेळतात, असे खेळाडू बघायला मिळतील जे रेग्युलर खेळतही नाहीत. कुठेतरी त्यांना ती संधी मिळालेली आहे. प्रॅक्टिस नाही. कित्येक जण जॉब करतो, कित्येक जण आपल्या व्यवसायात व्यस्त असो. प्रत्येकाला वेळ मिळत नसतो क्रिकेटसाठी. आणि त्यातून काही खेळाडू तुम्हाला असे दिसतील की विदाऊट प्रॅक्टिस भरपूर दिवसांनी, भरपूर महिन्यांनी, भरपूर वर्षांनी मैदानात उतरलेत. आता 2 धावांची जी पॅनल्टी होती ती आपण ॲड करतोय. धावफलकावरती 22 पॅनल्टी ॲड करून. तर किरण थळे यांचं आगमन झालेलं आहे. SK एंटरटेनमेंटचे सर्वा आणि लाईव्ह टेलिकास्ट भरपूर ठिकाणी सुरू आहे. 4 ठिकाणी आजच्या दिवसामध्ये. का तर एक नांदकरची स्पर्धा ते कव्हर करत आहेत. त्याचबरोबर बाल्या मामा चषक देखील सुरू आहे साबगावला. तर HPL देखील ते कव्हर करत आहेत. हा चेंडू ऑन साईडला आणि बघा इथे हा चौकार आलाय. आणि आमचे किरण धळे आल्यानंतर थोडासा हास्य विनोद होणारच. पण तो का होते हे आम्ही नाही सांगू शकत, कारण की एक ते लीग कव्हर करतात आणि त्या लीगचं नाव थोडंसं वेगळं असल्या कारणाने आम्हाला ते थोडंसं हसायला आलं. असतात काही नावं अशी कन्सेप्ट असतात. तर 3 धावांची गर्दी केवळ 16 चेंडूमध्ये. मॅच 1 साइडेड पूर्णपणे आपण बघितली. आणि 3 आव्या होत्या, आणखीन एक्स्ट्रा 3 गेल्यात. आणि गिरीशने काय बॅटिंग केली आहे. हीच तर अदाने, हीच तर कला आहे गिरीशची. आणि यासाठीच तर तो ओळखला जातो. आणि काय मॅच फिनिश केली बघा. मी आधीच म्हटलं होतं की गौरीशंकर गौरीपाडा संघ पूर्ण तयारीशी उतरलेले आहे.
आणि बघा 15 चेंडू राखून 10 विकेट राखून हा सामना जिंकलेला आहे गौरी शंकर गौरीपाडा संघाने. अभिनंदन गौरी शंकर गौरीपाडा संघ. खूप खूप शुभेच्छा पुढच्या मॅचला आणि रौनक सिटी स्ट्रायकरलाही आम्ही देतोय पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. तुम्ही वेळेवरती आला त्याबद्दल तुमचंही मनापासून आभार. आणि वळूया आपण सामनावीर या पुरस्काराकडे. तर मॅन ऑफ द मॅच तर बॅटिंग गिरीशने जबरदस्त केली पण लो स्कोरिंग मॅच आहे त्याच कारणास्तव शेवटी गोलंदाजालाही कुठेतरी महत्त्व देणं गरजेचं आहे. तर मॅन ऑफ द मॅच दीपक उर्फ बेवन 2 विकेट केवळ 5 धावा यायचं बेवन मॅन ऑफ द मॅच. आणि डॉक्टर राजू राम यांना विनंती करणं आपलं शुभाशय आपण हा पुरस्कार